श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, मी आज तुम्हाला हरितालिकेची पूजा, तिची मांडणी आणि पूजा आणि कथा कसं करायचं त्याची माहिती मी सांगणार आहे. तर प्रथम हे हरितालिकेची मी मूर्ती आणलेली आहे, ती ठेवली आहे. नंतर हा गणपती केला आहे. परत ही पिंड केली. तशी वाळूची पिंड असती, पण मला वाळू भेटली नाही म्हणून मी मातीची शिवलिंग आणि गणेश केला आहे. मग आता प्रथम काय करायचं तर गणेश पूजन. तर आपण इथं फुलाने पाणी शिंपडायचं गणेशावर आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वतः. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. अक्षदा व्हायच्या, फूल व्हायचं, दुर्वा व्हायच्या, ओम नमः शिवाय. श्री गणपती बाप्पा मोरया. ह्या दुर्वा मी गणेशाला वाहिलेल्या आहेत. आता मी त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवते. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वतः. श्री गणेशाय नमः. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्म पाणाय स्म उदानाय स्म समानाय स्म ब्रह्मणामृतत्वे स्वाहा. नैवेद्यं समर्पयामि. अशी ही गणेशाची पूजा आपण केली. आता आपण हरितालिकेची पूजा करूया. ओम नमः शिवाय. शिवशंभो शंकर शिव हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपण त्याच्यावर पाणी शिंपडलेलं आहे. आता हळदी कुंकू. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हरितालिके माते अक्षदा बाह्य. ओम नमः शिवाय. शिवशंभो शंकर शिव हर हर महादेव. यांना पण आपण फूल व्हावूया. आता आपण पिंडीची पूजा करूया. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. शिवशंभो शंकरा. ओम नमः शिवाय. 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 शिवशंभो शंकरा. थोडंसंच पाणी घालायचं, म्हणजे सगळ्या चौरंगावरती सांडणार नाही असं. आणि ह्याची पूजा आपण करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सौराष्ट्रे सोमनाथच्च श्रीशैल्य मल्लिका अर्जुन उज्जयिनी महाकाली ओंकार मामलेश्वरम पर्यावैजनाथं च डाकिन्य भीमाशंकरं सेतुबंधेतु रामेशं नागेशं दारुकौनि वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घृष्णेशं शिवालये. एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रतापटेन्नरा सप्तजन्म कृत पापस्मरणेन विनश्यति इति श्री द्वादश ज्योतिर्लिंगानि. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. शिवशंभो शंकर शिव हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आपण अशी शंकराची पूजा करून घेऊया. त्याला पण आपण फूल, बेल फूल वाहूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवशंभो शंकर शिव हर हर महादेव. हे आता आपण पूजा करून घेतली. आता आपण फूल व्हावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे मी धोत्र्याचं
रुईचं फूल घातलेलं आहे, हे कनेरचं फूल घातलेलं आहे, हे आघाड्याचं धोत्र्याचं फूल नव्हतं, धोत्र्याचं पान मिळालं ते घातले. हे मी आघाड्याचं पान घालते. हे मला लिलीचं मोगऱ्याचं आहे, हे घालते. नंतर हे बकुळीचं आहे, हे पण पान घालते. नंतर हे मला चाफ्याचं पान मिळाले, ते घालते. नंतर मला हे सीताफळीची पानं मिळालीत, ती घालते. ओम नमः शिवाय. शिवशंभो शंकर शिव हर हर महादेव. ओम नमः शिवाय. 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 शिवशंभो शंकर शिव हर हर महादेव. हा बेल मला सापडला, बेल घालते. ओम नमः शिवाय. शिवशंभो शंकर शिव हर हर महादेव. बेल घातला. आता ही अशी मी पूजा करून घेते. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. शिवशंभो शंकर. अशी ही हरितालिकेची पूजा आपण करू शकतो. नंतर आता नैवेद्य फळं ठेवायची, जी तुमच्याकडे असतील ती फळं ठेवायची. मला पेरू मिळाला आहे, केळी मिळालीत, संत्री भेटली. मी आता नैवेद्य दाखवते. अशी फळं ठेवली. दूध साखरेचा नैवेद्य हे मी दाखवते आता. आणि ओम नमः शिवाय. शिवशंभो शंकर शिव हर हर महादेव. ही साखर आणि ही डाळ आणि तांदूळ ते पण लागतं. आता मी डाळ तांदळाची इथं देवीची ओटी भरते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवशंभो शंकर शिव हर हर महादेव. ओम नमः शिवाय. शिवशंभो शंकर शिव हर हर महादेव. तर ही बघा अशी मांडणी केलेली आहे. आणि ह्याची मी अशी तुम्हाला पूजा कशी करायची, पहिल्यांदा गणेशाची केली आपण, हरितालिकेची केली, परत पिंडीची केली. आता ही फळं सगळी मांडली. दूध साखर हे मांडलं. आता डाळ तांदूळ हे मांडलं. आता मी ह्याचा नैवेद्य दाखवते सर्वांना. ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात्. ओम प्राणाय स्मा उदानाय स्मा समानाय स्मा ब्रह्मणामृतत्वे स्वाहा. नैवेद्यं समर्पयामी. अशी ही हरितालिकेची पूजा केली. आणि आपण ही डाळ आणि तांदूळ आहे ना, हे डाळ आणि तांदूळ घेऊन आपण ह्याची ओटी भरू शकतो. तर ही अशी बघा मी देवीची ओटी भरली, हरितालिकेची ओटी भरली. कशाची? डाळ आणि तांदूळ हे दोन्ही घेऊन इथं मी ओटी भरली. आणि त्याच्याबरोबर खारीक, हळकुंड, सुपारी, बदाम, वेलदोडा, लवंग असं घालून आपण तिची ती डाळ तांदळाची ओटी भरली. आता आपण आरती ओवाळतो. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. शिवशंभो शंकर शिव हर हर महादेव. ओम नमः शिवाय. 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 धूप दीप ओवाळला आणि अशी ही आपण पूजा संपन्न झाली. तर आता मी तुम्हाला कथा वाचून दाखवते. श्री गणेशाय नमः. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत असं कोणतं? श्रम थोडे आणि फल पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्यानं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तुम्हाला प्राप्त झालीस. ऐक, हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी
मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम तुझ्या बापाला श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशा कन्येस कोणास अर्पण द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली. येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तुझ्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं म्हणून मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली. आपण दुसरीकडे निघून गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असं सांगून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीत पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसिंह स्थापन केलं. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याने इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानंच मला देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेला. काही दिवसांनी त्यानं चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी व्रत करायचं आहे त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षडोपचाराने त्याची पूजा करावी, मनोभावी त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंद्या होतात. दळिंद्र येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 6 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोटी, पिंपळाचे पारी, सुपर संपूर्ण उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमः. असे हे मी व्हिडिओ केलेला आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अगदी कमी वेळेतील थोडी पूजा, कमी वेळेतील प्रभावी पूजा, थोडक्यातली माहिती मी सांगितली. श्री स्वामी समर्थ.